पहिले प्रेम भाग 9. राजवाड्यासारख्या सुखाचा त्याग करून जेव्हा कोणी प्रेमाच्या साध्या झोपडीत पाऊल ठेवते तेव्हा खऱ्या संघर्षाची पहिली पाऊलखूण उमटते. आदित्यने अबोलीच्या स्वाभिमानासाठी आणि स्वतःच्या प्रेमासाठी सावंत बंगल्याचा उंबरठा ओलांडला होता. पण गरिबीच्या या नव्या विश्वात पाऊल ठेवताच सावंतांच्या घराचे जुने वादळ चाळीच्या दारावर येऊन धडकणार होते. एका बाजूला आदित्य आणि अबोलीचा चाळीत सुरू होणारा साधा संसार, तर दुसऱ्या बाजूला खवळलेली आई वसुंधरा सावंत हिने पोलिसांना सोबत घेऊन रचलेला एक नवा क्रूर डाव. नात्यांच्या या नव्या चक्रव्यूहात अबोली स्वतःला कशी वाचवणार आणि आदित्य आपल्या कुटुंबाच्या या अत्याचाराला कसे उत्तर देणार? पहा, पहिले प्रेम या मालिकेचा हा अत्यंत थरारक, भावूक आणि मनाचा थरकाप उडवणारा 9वा भाग. पहिले प्रेम भाग 9. आदित्यने जेव्हा घर, श्रीमंती आणि नोकरी सोडण्याचा अंतिम निर्णय जाहीर केला तेव्हा अबोलीच्या घरात जणू एक शांततेचा डोंगर कोसळला होता. अबोली स्तब्ध उभी होती. तिच्या डोळ्यातील अश्रू सुकत नव्हते. एका आलिशान आयुष्यात जगणारा आदित्य, ज्याच्या एका इशाऱ्यावर नोकरचाकर धावायचे, तो आज एका साध्या चाळीतल्या घरात हाताच्या जखमेवर पट्टी बांधून उभा होता. आदित्य, तू हे काय करून बसलास? माझ्यासाठी तू स्वतःच्या आईबाबांना सोडून आलास. हे पाप मला माझ्या माथ्यावर नको रे. तू परत जा, प्लीज परत जा. अबोलीने त्याला हात जोडून पुन्हा एकदा विनवणी केली. तेव्हाच घराच्या कोपऱ्यातून तिचे बाबा, जे अजूनही आजारी होते, ते हळूहळू पुढे आले. त्यांनी आदित्यच्या चेहऱ्यावरील तो दृढ निश्चय आणि डोळ्यांतील प्रामाणिकपणा पाहिला. बाबांनी अबोलीला थांबवले. अबोली, गप्प बस. हा मुलगा आज इथे एक प्रियकर म्हणून नाही, तर एक स्वाभिमानी माणूस म्हणून आला आहे. त्याच्या स्वतःच्या वडिलांनी जेव्हा त्याच्या विश्वासाचा सौदा केला तेव्हा त्याचा तो राजवाडा त्याच्यासाठी एक तुरुंग बनला असेल. अशा वेळी त्याला आपण परत पाठवणे त्याच्या आत्मसन्मानाची हत्या करण्यासारखे आहे. बाबांनी आदित्यच्या खांद्यावर हात ठेवला. आदी बेटा, तू खूप मोठा निर्णय घेतला आहेस. आमच्या या छोट्याशा घरात तुला सोयीसुविधा मिळणार नाहीत, पण एक गोष्ट नक्की मिळेल, ती म्हणजे माणसांचे निखळ प्रेम आणि आदर. जोपर्यंत तू स्वतःच्या पायावर पुन्हा उभा राहत नाहीस तोपर्यंत हे घर तुझेच आहे. तू इथेच राहणार. बाबांच्या या शब्दांनी आदित्यच्या डोळ्यात कृतज्ञतेचे पाणी आणले. त्याने बाबांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. अबोलीच्या आईने घाईघाईने घरात जे काही साधे जेवण होते, पिठलं भाकरी, ते आदित्यसमोर वाढले. आदित्यने आजपर्यंत एवढे साधे जेवण कधीच खाल्ले नव्हते, पण त्या जेवणात असलेल्या माणुसकीच्या चवीने त्याने एक एक घास अत्यंत तृप्तीने खाल्ला. त्या रात्री आदित्यसाठी बाहेरच्या खोलीमध्ये एक साधी चटई आणि गादी टाकण्यात आली. खिडकीतून येणाऱ्या थंड हवेत चाळीच्या त्या साध्या वातावरणात आदित्यला कित्येक दिवसानंतर एक शांत आणि सुरक्षित झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी चाळीत एक वेगळीच सकाळ उजाडली. आदित्य सकाळी लवकर उठला. त्याने चाळीतले ते गजबजलेले वातावरण पाहिले. कोणी नळावर पाणी भरत होते, तर कोणी कामाची घाई करत होते. आदित्यने स्वतःचे मन खंबीर केले होते. त्याला माहीत होते की आता त्याला प्रोजेक्ट मॅनेजरची नोकरी नाही, त्यामुळे त्याला नवीन कामाचा शोध घ्यावा लागणार होता. अबोली सकाळी उठून जेव्हा घराबाहेर साफसफाई करत होती तेव्हा आदित्य तिथे आला. तिने त्याला पाहताच विचारले, आदित्य, तुला इथे त्रास तर होत नाही ना रे? रात्री झोप लागली का नीट? आदित्य तिच्या जवळ गेला आणि त्याने हळूच तिच्या हातातील पाण्याची बादली स्वतःच्या हातात घेतली. अबोली, जोपर्यंत तू माझ्या नजरेसमोर आहेस तोपर्यंत मला या जगातल्या कोणत्याही त्रासाची फिकीर नाही. आणि हो, आजपासून मी तुझ्या घरच्या कामात आणि संसारात पूर्ण मदत करणार आहे. दोघांमध्ये एक अत्यंत गोड आणि साधा क्षण निर्माण झाला. अबोलीच्या चेहऱ्यावर कित्येक दिवसानंतर एक गोड हसू उमटले. त्यानंतर दुपारच्या वेळी अबोली जेव्हा घरात भाजी चिरत बसली होती तेव्हा आदित्य तिच्या शेजारी येऊन बसला. त्याने आपल्या मोबाईलमध्ये नवीन नोकऱ्यांचे पर्याय शोधायला सुरुवात केली होती. आदित्य, तू नवीन नोकरी मिळेपर्यंत काय करणार? अबोलीने काळजीने विचारले. काळजी करू नकोस अबोली, माझ्याकडे हुशारी आहे, अनुभव आहे. मला नोकरी नक्की मिळेल. फक्त मला तुझी साथ हवी आहे. आदित्यने तिचा भाजी चिरणारा हात हळूच आपल्या हातात घेतला. अबोली लाजली आणि तिने आपली नजर खाली केली. चाळीतल्या या छोट्याशा संसारात पैशांची कमतरता नक्कीच होती,
पण दोघांच्या मनात एकमेकांबद्दल असलेले प्रेम आणि आदर त्यांना प्रत्येक संकटाशी लढण्याची ताकद देत होते. दुसऱ्या बाजूला सावंत बंगल्यामध्ये मात्र एका मोठ्या विनाशाची तयारी सुरू होती. आदित्य घर सोडून गेल्यापासून वसुंधरा सावंत अन्न पाण्याशिवाय आपल्या खोलीत बसून होत्या. त्यांचा अहंकार पूर्णपणे दुखावला गेला होता. आनंद सावंतही हताश होऊन सोफ्यावर बसले होते. त्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली होती, पण आता खूप उशीर झाला होता. आनंद, तुम्ही अजूनही शांत कसे बसू शकता? वसुंधरा रागाने खोलीबाहेर येत ओरडल्या. आपला एकुलता एक मुलगा, जो या करोडोंच्या संपत्तीचा वारस आहे, तो आज एका चाळीतल्या भिकाऱ्यांसारख्या मुलीच्या घरात राहतोय. लोक काय म्हणतील? समाजात आपली काय आबरू राहिली? वसुंधरा, आधी आपल्यावर चिडून गेला आहे. आपण त्याच्या भावनांचा सौदा केला. ही आपली चूक होती. आनंद सावंत यांनी समजावण्याचा खूप प्रयत्न केला. चूक? मी कोणतीही चूक केलेली नाही. मी आधीचे आयुष्य त्या मुलीपासून वाचवत होते, आणि जर तो सरळ मार्गाने ऐकणार नसेल तर मला वाकड्या बोटाने तूप काढावे लागेल. वसुंधरा यांच्या डोळ्यात एक क्रूर चमक आली. आनंद, त्या दळवी कुटुंबाने माझ्या मुलाला जाळ्यात ओढले आहे. त्याला घरात डांबून ठेवले आहे. मी त्यांना अशी काही अद्दल घडवणार आहे की ती अबोली स्वतः आधीचे पाय धरून माफी मागेल आणि त्याला माझ्या घरात परत पाठवेल. वसुंधरा यांनी लगेच त्यांच्या ओळखीच्या एका मोठ्या पोलीस इन्स्पेक्टरला फोन लावला. त्यांनी पोलिसांना सांगितले की माझ्या मुलाचे अपहरण झाले आहे आणि काही गरीब लोकांनी पैशांसाठी त्याला एका चाळीत डांबून ठेवले आहे. पैशांच्या आणि सत्तेच्या बळावर वसुंधरा यांनी दळवी कुटुंबाला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचा एक भयानक प्लॅन रचला होता. दुपारचे 4 वाजले होते. चाळीमध्ये नेहमीप्रमाणे शांतता होती. आदित्य नुकताच एका कंपनीत इंटरव्ह्यू देऊन घरी परतला होता आणि अबोलीच्या बाबांसोबत चहा पीत बसला होता. तितक्यात चाळीच्या गेट बाहेर 2 पोलिसांच्या गाड्या सायरन वाजवत येऊन थांबल्या. गाड्यांमधून 4 ते 5 पोलीस कर्मचारी आणि त्यांच्यासोबत इन्स्पेक्टर बाहेर पडले. सर्वात मागे अत्यंत गर्विष्ठ चेहऱ्याने आणि डोळ्यांत सुडाची भावना घेऊन वसुंधरा सावंत उतरल्या. पोलिसांचा ताफा थेट अबोलीच्या घराच्या दिशेने चालू लागला. चाळीतले लोक घराबाहेर येऊन पाहू लागले. पोलिसांना पाहून अबोली आणि तिची आई भीतीने थरथर कापायला लागल्या. इन्स्पेक्टर, हेच ते घर. याच घरातल्या लोकांनी माझ्या मुलाला फसवून जाळ्यात ओढून इथे आणले आहे, वसुंधरा यांनी ओरडून सांगितले. इन्स्पेक्टरने दार जोरात ढकलले आणि ते घरात शिरले. आदित्य सावंत कोण आहे इथे? आणि या मुलीचे आई वडील कुठे आहेत? इन्स्पेक्टरने कडक आवाजात विचारले. इन्स्पेक्टर, मी आहे आदित्य. आणि इथे काय चालले आहे? तुम्ही या घरात असे कसे काय शिरू शकता? आदित्य रागाने पुढे आला. आधी गप्प बस तू. तुझ्यावर या लोकांनी काहीतरी जादूटोणा केला आहे, म्हणून तू घर सोडून आलास, वसुंधरा ओरडल्या. इन्स्पेक्टर, या मुलीला आणि तिच्या आईवडिलांना आत्ताच्या आत्ता अटक करा. ज्यांनी माझ्या मुलाचे अपहरण केले आहे आणि पैशांसाठी ब्लॅकमेल करत आहेत. व्हॉट द हेल? आई, तुझे डोके ठिकाणावर आहे का? मी स्वतःच्या मर्जीने इथे आलो आहे. यांनी माझे कोणतेही अपहरण केलेले नाही. आदित्य पोलिसांच्या समोर अबोलीच्या घरच्यांची ढाल बनून उभा राहिला. पण इन्स्पेक्टर वसुंधरा सावंत यांच्या पैशांच्या दबावाखाली होता. आदित्य सर, तुम्ही बाजूला व्हा. आमच्याकडे सावंत मॅडमनी रीतसर तक्रार केलेली आहे. जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत या मुलीला आणि तिच्या आईवडिलांना आमच्यासोबत पोलीस स्टेशनला यावेच लागेल. एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने पुढे येऊन अबोलीचा हात जोरात पकडला आणि तिला ओढायला सुरुवात केली. सोडा मला, प्लीज सोडा. मी काहीही केलेले नाही. अबोली रडत ओरडत होती. तिची आई वसुंधरांच्या पाया पडत होती. आजारी बाबांचा खोकला वाढला होता. त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. चाळीत एकच मोठा राडा सुरू झाला होता. अबोलीला जेव्हा पोलीस जबरदस्तीने गाडीकडे ओढत नेऊ लागले तेव्हा आदित्यचा संयम पूर्णपणे सुटला. त्याचा तो शांत आणि समजूतदार अवतार एका सेकंदात बदलला आणि त्याच्यातील रागीट आदित्य जागा झाला. त्याने पुढे जाऊन त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा हात झटकला आणि अबोलीला स्वतःच्या पाठीमागे सुरक्षित केले. खबरदार, जर कोणी अबोलीला किंवा तिच्या कुटुंबाला हात लावला तर. मी सांगतोय ना, मी माझ्या मर्जीने आलो आहे. जर तुम्हाला अटक करायचीच असेल तर आधी मला अटक करा. आदित्याचा आवाज संपूर्ण चाळीत सिंहासारखा घुमला. त्याचे डोळे रागाने लाल झाले होते. वसुंधरा सावंत पुढे आल्या.
आधी तू एका कॅशियर मुलीसाठी पोलिसांवर हात उचलणार? स्वतःची लायकी बघ आणि हिची लायकी बघ. हिच्यामुळे आज तुझा हा उद्धार झाला आहे. आई, माझी लायकी आणि लायकीची भाषा तू करूच नकोस. आज तू माझ्या नजरेतून पूर्णपणे उतरली आहेस. जर आज अबोलीला पोलीस स्टेशनला जावे लागले तर मी कोर्टात जाऊन तुझ्या विरुद्ध आणि बाबांविरुद्ध मानसिक छळाची आणि अबोलीच्या कुटुंबाला खोट्या केसमध्ये अडकवल्याची अधिकृत तक्रार दाखल करेन. मी सावंत साम्राज्याचा वारसदार म्हणून मीडियाला बोलावून सावंत कुटुंबाचे सगळे काळे कारनामे वेशीवर टांगेन. आदित्यने थेट स्वतःच्या आईला आणि पोलिसांना सर्वात मोठी धमकी दिली. आदित्यचा हा रौद्रावतार पाहून वसुंधरा सावंत स्तब्ध झाल्या. पोलिसांचेही पाय मागे सरकले, कारण त्यांना माहीत होते की जर आदित्यने स्वतः मीडियासमोर तक्रार केली तर त्यांची नोकरी धोक्यात येईल. इन्स्पेक्टरने वसुंधरा यांच्याकडे पाहिले, पण खरा महाट्विस्ट तेव्हा आला जेव्हा चाळीच्या गेटपाशी आणखी एक पांढऱ्या रंगाची अलिशान कार येऊन थांबली. त्या गाडीतून दुसरं कोणी नसून तनुजा बाहेर पडली आणि तिच्यासोबत तिचे वडील, जे शहराचे अत्यंत मोठे बॅरिस्टर आणि राजकीय नेते होते, ते देखील आले होते. तनुजाच्या वडिलांनी थेट इन्स्पेक्टरच्या हातात एक कागद दिला. इन्स्पेक्टर, थांबवा हा सगळा ड्रामा. आमच्याकडे कोर्टाचा अंतिम आदेश आहे. दळवी कुटुंबांविरुद्ध कोणतीही अधिकृत तक्रार नसताना तुम्ही त्यांना अटक करू शकत नाही. आणि वसुंधरा मॅडम, तुम्ही जी खोट्या अपहरणाची केस केली आहे त्याविरुद्ध आम्ही कोर्टात मानहानीचा खटला दाखल करत आहोत. तनुजाची ही अनपेक्षित एंट्री पाहून वसुंधरा यांच्या चेहऱ्यावरील रंग उडाला. आता या पोलीस राड्यानंतर आणि तनुजाच्या या नव्या भूमिकेनंतर सावंतांच्या घरात कोणता नवीन भडका उडणार? अबोली या मोठ्या अपमानानंतर चाळ सोडून गावी जाण्याचा निर्णय घेणार की आदित्यच्या पाठीशी उभी राहणार? आणि तनुजा आदित्यला अबोलीच्या जवळ आणण्यासाठी अजून कोणती नवीन चाल खेळणार? संकटाच्या काळ्या ढगांआडून जेव्हा एखादा अनोळखी हात मदतीसाठी पुढे येतो तेव्हा नात्यांची व्याख्या बदलू लागते. आदित्यच्या आईने आणलेले पोलिसांचे वादळ तनुजाने खूप हुशारीने परतवून लावले होते. पण या वादळानंतर दळवी कुटुंबाची झालेली वाताहल आणि अबोलीच्या मनातील भीती आता एका नव्या वळणावर आली होती. तनुजाची ही मदत केवळ एका उपकारापुरती होती की त्यामागे तिचा काही वेगळा हेतू होता? एका बाजूला आदित्य आणि अबोलीचा चाळीत सुरू असलेला संघर्षाचा संसार, तर दुसऱ्या बाजूला तनुजाने घेतलेला एक अत्यंत धक्कादायक आणि अनपेक्षित निर्णय. सावंतांच्या घरातून सुरू झालेला हा खेळ आता कोणत्या नवीन कायदेशीर आणि भावनिक वळणावर जाणार? पाहूया पुढे काय होईल. चाळीच्या गेटबाहेर पोलिसांच्या गाड्या सायरन वाजवत निघून गेल्या होत्या. वसुंधरा सावंत यांचा चेहरा रागाने आणि अपमानाने काळा ठिपका पडला होता. तनुजाने आणि तिच्या वडिलांनी ज्या प्रकारे ऐनवेळी कोर्टाचा स्थगिती आदेश आणला त्याने अबोली आणि तिच्या आईला पोलीस स्टेशनला जाण्यापासून वाचवले होते. चाळीतले लोक हळूहळू आपल्या घरात निघून गेले, पण दळवी कुटुंबाच्या घरात अजूनही भीतीचे सावट पसरले होते. अबोली एका कोपऱ्यात बसून हुंदके देत रडत होती. तिचे बाबा खोकत खोकत बाकड्यावर बसले होते. आदित्यचे हात अजूनही रागाने थरथरत होते. तो तनुजाकडे पाहत होता, जी शांतपणे खोलीत उभी होती. तनुजा, तू आज जे काही केलंस त्याबद्दल मी तुझा आयुष्यभर ऋणी राहीन. पण तू हे सगळं का केलंस? तू तर माझ्या आईसोबत आपले लग्न ठरवण्यासाठी आली होतीस ना? आदित्यने जड आवाजात विचारले. तनुजा पुढे आली. तिने अबोलीच्या खांद्यावर हात ठेवला. आधी, मी जरी श्रीमंत घराण्यातली मुलगी असले तरी मी कोणावर अन्याय होताना पाहू शकत नाही. तुझ्या बाबांनी जो करार केला होता तो वाचून मला दळवी कुटुंबाची परिस्थिती कळाली. आणि आज तुझ्या आईने जे केलं तो निव्वळ सत्तेचा आणि पैशांचा माज होता. मला अशा घरात लग्न करून स्वतःचं आयुष्य नरक करायचं नव्हतं. आधी, तुझं अबोलीवर निखळ प्रेम आहे आणि अबोलीचा स्वाभिमान खूप मोठा आहे, हे मला समजलं आहे. म्हणूनच मी ही मदत केली. तनुजाचे हे शब्द ऐकून अबोलीने डोळे पुसले आणि ती तनुजाच्या समोर हात जोडून उभी राहिली. तनुजा मॅडम, तुम्ही आमच्यावर खूप मोठे उपकार केलेले आहेत. जर आज पोलीस मला घेऊन गेले असते तर माझ्या बाबांनी इथेच प्राण सोडले असते. तुमचे हे उपकार मी कधीच विसरणार नाही. अबोली, उपकार समजू नकोस. ही एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला दिलेली साथ आहे. पण लक्षात ठेवा, वसुंधरा मॅडम इतक्या सहज शांत बसणार नाहीत. त्या काहीतरी नवीन डाव नक्की रचतील.
आधी तू आता काय करणार आहेस? तनुजाने विचारले. मी आधी नवीन नोकरी शोधणार आहे तनुजा. मी माझ्या पायावर उभा राहून अबोलीला आणि तिच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवणार, आदित्यने खंबीरपणे सांगितले. तनुजाने त्यांना शुभेच्छा दिल्या आणि ती तिच्या वडिलांसह तिथून निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्य पूर्णपणे बदललेल्या अवतारात दिसला. त्याने आपल्या जवळील काही फॉर्मल कपडे नीट केले. त्याला माहीत होते की आता त्याच्याकडे कार नाही, मोठी नोकरी नाही, त्यामुळे त्याला लोकल ट्रेनने आणि बसने प्रवास करावा लागणार होता. अबोलीने सकाळी उठून त्याच्यासाठी चहा आणि पोहे बनवले होते. आदित्य नाश्ता करायला बसला तेव्हा अबोली त्याच्या शेजारी आली. आदी, आज तुझा खूप मोठा इंटरव्ह्यू आहे ना? मला खूप काळजी वाटते रे. तू आधी कधी लोकलने प्रवास केला नाहीस, तुला जमेल ना? आदित्यने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि हळूच हसला. अबोली, जेव्हा माणूस राजवाडा सोडतो तेव्हा त्याला रस्त्यावर चालण्याची सवय करावीच लागते. आणि माझ्यासोबत जर तुझं प्रेम असेल तर मी लोकल काय, अख्खं जग जिंकू शकतो. दोघांमध्ये एक अत्यंत भावूक क्षण निर्माण झाला. अबोलीने आदित्यच्या हातावर दही साखर दिले आणि त्याला ओवाळले. आदित्य एका साध्या कंपनीत मॅनेजरच्या पोस्टसाठी इंटरव्ह्यू देण्याकरता चाळीबाहेर पडला. रस्त्यावर चालताना आणि लोकलच्या गर्दीत धक्के खाताना आदित्यला पहिल्यांदा कळाले की सामान्य माणसाचे आयुष्य किती कठीण असते. पण त्याच्या मनात अबोलीचा चेहरा सतत फिरत होता, ज्यामुळे त्याला एक वेगळीच ऊर्जा मिळत होती. कंपनीत गेल्यावर त्याचा इंटरव्ह्यू खूप छान झाला. तिथल्या मालकांना त्याचा अनुभव आवडला. पण त्यांनी सांगितले की सावंतसाहेब, आमची कंपनी लहान आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला तुमच्या जुन्या पगाराच्या निम्माच पगार देऊ शकतो. आदित्यने कोणताही अहंकार न बाळगता ती नोकरी लगेच स्वीकारली. त्याच्यासाठी आता पैशांपेक्षा अबोलीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे जास्त महत्त्वाचे होते. दुसऱ्या बाजूला सावंत बंगल्यामध्ये वसुंधरा सावंत अपमानाचा सूड घेण्यासाठी पेटून उठल्या होत्या. तनुजाने त्यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला भरण्याची धमकी दिल्यामुळे त्या कायदेशीर कचाट्यात अडकल्या होत्या. आनंद सावंत अजूनही गप्प होते. त्यांना आपल्या मुलाची काळजी वाटत होती. पण वसुंधरासमोर त्यांचे काहीच चालत नव्हते. आनंद, त्या तनुजाने आणि तिच्या बापाने आपल्यावर कोर्टाची नोटीस पाठवली आहे आणि आपला आदी अजूनही त्याच चाळीत त्या मुलीसोबत राहतोय. मला हे सहन होत नाहीये. मी आता असा खेळ खेळणार आहे ज्याने आधी स्वतःहून धावत आपल्याकडे येईल, वसुंधरा यांनी कपाळावर आठ्या आणत म्हटले. त्यांनी त्यांच्या फॅमिली लॉयरला बंगल्यावर बोलावले. वकील साहेब, मला आत्ताच्या आत्ता एक अशी नोटीस तयार करून हवी आहे ज्याने दळवी कुटुंबाचे जगणे कठीण होईल. ती चाळ ज्या जागेवर उभी आहे त्या बिल्डरला मी ओळखते. मला ती चाळच रिकामी करायची नोटीस पाठवायची आहे. बिल्डर सावंतांच्या ओळखीचा असल्यामुळे वसुंधरा यांनी पैशाचा वापर करून त्या संपूर्ण चाळीला बेकायदेशीर बांधकाम घोषित करून ती पाडण्याची नोटीस तयार करून घेतली. जर ती चाळ पाडली गेली तर अबोलीचे कुटुंब रस्त्यावर येणार होते आणि सोबत चाळीतील इतर 50 कुटुंबेही उद्ध्वस्त होणार होती. वसुंधरा यांचा हा अत्यंत क्रूर आणि भयानक डाव होता. दुपारची वेळ होती. आदित्य नोकरी पक्की झाल्याचा आनंदाचा मेसेज अबोलीला पाठवून चाळीत परतला होता. तो घरात येऊन अबोलीला गोड बातमी सांगणार तितक्यात चाळीच्या मुख्य चौकात लोकांचा मोठा गोंधळ उठला आणि आरडाओरडा सुरू झाली. आदित्य आणि अबोली धावत बाहेर आले. तिथे कॉर्पोरेशनचे काही अधिकारी हातात एक मोठी नोटीस घेऊन उभे होते आणि चाळीचे चेअरमन ती नोटीस वाचून थरथर कापत होते. काय झाले चेअरमन काका, कसली नोटीस आहे ही? अबोलीने पुढे जाऊन विचारले. चेअरमनने रागाने आदित्यकडे पाहिले आणि ती नोटीस त्याच्या अंगावर फेकली. हे बघा, ही नोटीस तुमच्या या पाहुण्यामुळे आली आहे. कॉर्पोरेशनने आपली चाळ बेकायदेशीर ठरवून येत्या 7 दिवसांत रिकामी करायची नोटीस दिली आहे, नाहीतर बुलडोझर आणून चाळ पाडली जाईल. हे ऐकताच चाळीतल्या लोकांचे धाबे दणाणले. काही महिला रडायला लागल्या. आम्ही गरिबांनी कुठे जायचे? आमची घरे का पाडताय? एक माणूस पुढे आला आणि त्याने आदित्यची कॉलर पकडण्याचा प्रयत्न केला, पण आदित्यने त्याचा हात झटकला. अहो काका, शांत व्हा. यात माझा काय संबंध? संबंध नाही. तुझी आई काल पोलिसांना घेऊन आली होती ना इथे. त्यांनीच या बिल्डरला आणि कॉर्पोरेशनला पैसे देऊन आमची चाळ पाडण्याचा हुकूम काढला आहे. तुझी आई श्रीमंत आहे, ती आमच्या पोटावर पाय देते. तू या चाळीत आलास आणि आमच्या हसत्या खेळत्या चाळीला दृष्ट लागली.
आत्ताच्या आत्ता चालता हो इथून. चाळीतले लोक आदित्यवर आणि अबोलीच्या कुटुंबावर ओरडू लागले. अबोलीच्या बाबांना हा धक्का सहन झाला नाही. ते चक्कर येऊन जमिनीवर पडले. अबोली आणि तिची आई रडत रडत त्यांना उठवू लागल्या. आदित्य पूर्णपणे एकटा पडला होता. त्याला कळाले होते की त्याच्या आईने त्याच्यावर सूड उगवण्यासाठी निष्पाप चाळीतल्या लोकांच्या घरांवर नांगर फिरवला होता. आदित्यने जमिनीवर पडलेल्या बाबांना पाहिले, रडणाऱ्या अबोलीला पाहिले आणि चाळीतल्या त्या गरीब लोकांचा संताप पाहिला. त्याच्या डोळ्यात आता रागाचे निखारे जळू लागले होते. तो चाळीच्या एका कट्ट्यावर चढून उभा राहिला आणि मोठ्या आवाजात ओरडला, शांत व्हा सगळेजण, शांत व्हा. त्याचा तो सिंहनाद ऐकून अख्खी चाळ शांत झाली. तुमची घरे पाडणार नाहीत. मी आदित्य सावंत तुम्हाला शब्द देतो की तुमच्या घराला एकही खिळा लागणार नाही. माझी आई जर पैशांच्या जोरावर घरे पाडायला येत असेल तर मी कायद्याच्या जोरावर तिच्या या श्रीमंतीचा माज उतरवेन. आदित्यने कडाडून सांगितले. त्याने लगेच आपल्या खिशातून मोबाईल काढला आणि थेट तनुजाला फोन लावला. हॅलो तनुजा, मला तुझ्या बाबांची मदत हवी आहे. माझ्या आईने चाळ पाडण्याची नोटीस आणली आहे. आपण याविरुद्ध हायकोर्टात जनहित याचिका दाखल करू शकतो का? फोनच्या पलीकडून तनुजाने सांगितले. हो आदी, माझे बाबा आत्ताच हायकोर्टच्या मुख्य न्यायमूर्तींशी बोलू शकतात. पण त्यासाठी तुला एक मोठी किंमत मोजावी लागेल. तुला कोर्टात अधिकृतपणे सांगावं लागेल की तू सावंत साम्राज्याचा कायदेशीर वारसदार म्हणून तुझ्या आईच्या सर्व बिझनेस प्रॉपर्टीजवर स्टे आणत आहेस. आदित्यने एक सेकंदाचाही विचार न करता सांगितले. मला ती संपत्ती नकोच आहे. मी कोर्टात स्वाक्षरी करायला तयार आहे. पण खरा महाट्विस्ट तेव्हा आला जेव्हा कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्याने नोटीसच्या मागचे एक गुपित पान आदित्यच्या हातात दिले. त्या पानावर लिहिले होते की जर आदित्य सावंतने येत्या 24 तासांत स्वतःहून घरी परत येऊन तनुजाशी लग्न करण्याचे अधिकृत प्रमाणपत्र कोर्टात दिले तरच ही चाळ पाडण्याची नोटीस रद्द केली जाईल. याचा अर्थ असा होता की हा सगळा प्लॅन फक्त आईचा नव्हता, तर यामागे आणखी कोणाचा तरी छुपा हात होता, जो आदित्यला कोणत्याही परिस्थितीत अबोलीपासून लांब करू इच्छित होता. आता या नवीन चक्रव्यूहात आदित्य स्वतःचे प्रेम वाचवण्यासाठी चाळ पाडू देणार की अबोलीच्या सुखासाठी स्वतःचा बळी देणार? हे नोटीसचे मागचे पान नक्की कोणी तयार केले होते? आईने, बाबांनी की स्वतः तनुजाने? कथा एका अत्यंत श्वास रोखून धरणाऱ्या आणि थरारक वळणावर थांबली. हे सर्व पाहण्यासाठी आणि तुम्हाला मनापासून माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक करा. या भागातील कोणता टॉपिक तुम्हाला जास्त आवडला आणि पुढे काय व्हायला हवे तुम्ही कमेंट करून सांगू शकता. भेटूया पुढील भागात. हसत रहा, खुश रहा.